नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना, आपण एका अशा ऑफिशियल डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत जे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पण त्याचा खरा अर्थ काय आहे हे खूप कमी लोकांना कळलंय. थांबा, हा भाग अजिबात स्किप करू नका. जर तुम्ही DHS, स्टाफ नर्स किंवा आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत असाल ना, तर हे विश्लेषण शेवटपर्यंत बघाच. कारण एक शेवटचा मुद्दा आहे, जो जर तुम्ही चुकलात ना, तर खूप मोठी चूक होऊ शकते. तर मग चला बघूया ते डॉक्युमेंट ज्याने एवढा सगळा गोंधळ उडवून दिलाय. हे बघा, तुमच्या स्क्रीनवर जे दिसते ना, हा आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा सिलेक्शन रेकॉर्ड. आणि सांगतो, ही फक्त एक यादी नाहीये, हा एक खूप मोठा इशारा आहे, एक सिग्नल आहे. चला जरा जवळून बघूया यात काय आहे ते. इथे बघा, उमेदवाराचं नाव आहे, मग त्याची कॅटेगरी आहे, उदाहरणार्थ NTC, मग त्याला मिळालेले मार्क्स जसे की 200 पैकी 132. पण सगळ्यात महत्त्वाचा कॉलम आहे तो म्हणजे रिमार्क्स. खरं सांगू का, या कॉलममधला एक छोटासा शब्द आहे ना, तो अख्खी कहाणी सांगून जातो. आणि बरोबर हेच बघून तुमच्यापैकी खूप जण मला कमेंट्समध्ये विचारतायत, सर 130 पेक्षा जास्त मार्क्स आहेत तरी सिलेक्शन कसं झालं, किंवा अरे जनरल कॅटेगरी असती तर झालं असतं का, NTCचा कट ऑफ कमी असतो का. थांबा, आज आपण हेच सगळे प्रश्न एकदम क्लिअर करणार आहोत. ओके, तर आता येऊया मूळ मुद्द्यावर. या मागचं खरं वास्तव काय आहे. एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या मित्रांनो, भरती प्रक्रियेत फक्त आणि फक्त मार्क्स महत्वाचे नसतात. मग काय महत्वाचं असतं, चला तेच आता बघूया. हे बघा, तुमची निवड आहे ना, ती 4 मुख्य गोष्टींवर अवलंबून असते. पहिला म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन किती आहे. दुसरं, जागा किती आहेत म्हणजे वॅकन्सी किती आहे. तिसरं, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो ते लागू होतं. आणि चौथं म्हणजे तुमची गुणवत्ता आणि जागांची उपलब्धता. या 4ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच फायनल सिलेक्शन ठरतं. म्हणून उगाच दुसऱ्यांशी मार्क्सची तुलना करत बसू नका. तुमची कॅटेगरी हेच तुमचं खरं कॉम्पिटिशन आहे. आणि खरं सांगायचं तर हीच सगळी गुंतागुंत आहे ना, तयारी करताना सगळ्यात मोठं चॅलेंज बनून जाते. मला खूप विद्यार्थी सांगतात की सर, अभ्यासक्रम इतका मोठा आहे, परीक्षेचा पॅटर्न तर कधीच फिक्स नसतो, आणि ऑनलाईन तर विचारायलाच नको, चुकीचं मार्गदर्शन भरपूर मिळतं. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रॉब्लेम तुमच्यात नाहीये, प्रॉब्लेम आहे तो योग्य दिशा न मिळण्याचा. आणि म्हणूनच याच समस्येवर एक चांगला उपाय म्हणून मला तुम्हाला एका रिसोर्सबद्दल सांगायचंय. बघा, जर तुम्ही DMER, DHS, RRB, नॉरसेट किंवा ESIC अशा परीक्षांची सिरियसली तयारी करत असाल आणि तुम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी हवं असेल, तर सक्सेस करिअर अकॅडमीची ऑनलाईन बॅच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. आपल्या नवीन बॅचची ॲडमिशन आता सुरू झाली आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस मिळतील. संपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस कव्हर केला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील. ही फक्त बॅच नाहीये, ही एक 100% एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजी आहे. आणि या संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळतोय फक्त आणि फक्त 2500 रुपयांमध्ये. तर मग वाट कसली बघताय? ही बॅच जॉईन करण्यासाठी लगेच सक्सेस करिअर अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही थेट ॲपमधूनच हा कोर्स घेऊ शकता. आणि हो, एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते. आम्ही आत्तापर्यंत 1000हून अधिक सिलेक्शन्स दिले आहेत. त्यामुळे तुमचा विश्वास अगदी योग्य ठिकाणी आहे याची आम्ही खात्री देतो. चला आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आता हा भाग त्यांच्यासाठी आहे ज्यांची नावं सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आलेली आहेत. ऐका, तुमच्यासाठी एक खूप खूप महत्त्वाची सूचना आहे. बघा, जर तुमच्या डोक्यात असं काही चाललं असेल की चला आता माझं सिलेक्शन झालं, आता रिलॅक्स, तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. अजिबात नाही. कारण खरा खेळ तर आत्ता सुरू झालाय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. एक छोटीशी चूक किंवा एक जरी डॉक्युमेंट कमी पडलं ना, तर सरळ रिजेक्शन आहे. लक्षात ठेवा, एक डॉक्युमेंट मिसिंग म्हणजे अख्खं 1 वर्ष वाया. बरं, मग ज्यांची नावं अजून लिस्टमध्ये नाहीत त्यांनी काय करायचं? निराश व्हायचं का? अजिबात नाही. उलट हे डॉक्युमेंट एक आशेचा किरण आहे. हे आपल्याला काय सांगतंय की भरती प्रक्रिया अजून संपलेली नाही, ती सुरू आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि याचाच अर्थ पुढच्या याद्या 100% येणार आहेत. म्हणून ज्यांचं नाव आज यादीत दिसलं नाही त्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही. नेगेटिव्हिटीपासून 4 हात लांब राहा. तुमची तयारी जशी सुरू आहे तशीच चालू ठेवा. आणि हो, रोजच्या रोज अपडेट्स चेक करत राहा.
आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे की पुढची लिस्ट कधी येणार आणि कोणाकोणाचा नंबर लागण्याचा चान्स आहे, बरोबर? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आपल्या पुढच्याच भागात. ते महत्त्वाचं अपडेट आणि विश्लेषण तुमच्याकडून सुटायला नको असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.